आपण बघतोय ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, त्याच्यामध्ये पहिले 4 कॅटेगरीज आपण फार्म मेकॅनायझेशनचे कंप्लीट केलेलं आहे. आता आपण येऊया प्लांट प्रोटेक्शन इक्विपमेंट्सकडे. ठीक आहे, प्लांट प्रोटेक्शन इक्विपमेंट्स. बरं, ठीक आहे. बघा, प्लांट प्रोटेक्शन इक्विपमेंट्समध्ये म्हणजे काय, तर जे काही इन्सेक्ट्स आहे आणि जे काही पॅथॉलॉजिकल डिसीजेस आहे ते कंट्रोल करण्यासाठी आपण केमिकल पेस्टिसाइड्स किंवा इन्सेक्टिसाइड स्प्रे करतो. ठीक आहे. तर आता ती स्प्रे करताना आपल्याला जे काही टूल्स लागतात किंवा ज्या टूल्सच्या सहाय्याने आपण त्याचं स्प्रेइंग करतो. ठीक आहे. किंवा हर्बिसाइड, जे हर्बिसाइड्स आहे, फंजिसाइड्स आहे, त्याच्यानंतर आपले इन्सेक्टिसाइड्स आहे, या सर्वांची फवारणी जी आपण करतो तर ते ज्या टूल्सनी करतो ते आपण आज बघणार आहोत. तर बघा, प्लांट प्रोटेक्शन इक्विपमेंट्स मेजरली 2 इम्प्लिमेंट्स आहेत. कोणते कोणते? स्प्रेयर्स आणि डस्टर्स. ठीक आहे, स्प्रेयर आणि डस्टर. बरं, आता वन बाय वन आपण हे बघणार आहोत. पहिला बघूया स्प्रेयर. काय स्प्रेयर? स्प्रेयर काय करते डेफिनेशन? स्प्रेयर, अ मशीन used to apply liquid chemicals on crop plants to control pest and diseases. ठीक आहे. काय स्प्रेयरची डेफिनेशन? अ मशीन यूज टू अप्लाय द लिक्विड केमिकल्स. काय लिक्विड केमिकल्स? जे काही आपण इन्सेक्टिसाइड किंवा केमिकल्स फवारणार आहोत ते लिक्विड, जे काही लिक्विड स्टेटमध्ये ते स्प्रे करण्यासाठी जे काही इक्विपमेंट आपण यूज करतो, सो दॅट इज स्प्रेयर. ठीक आहे. आता स्प्रेयरचे काही फंक्शन्स आहेत, म्हणजे स्प्रेयर नक्की करते काय, तर बघा काय करता येईल. फंक्शन्स जे आहे स्प्रेयरचे, तर 4 फंक्शन्स मध्ये म्हणजे 4 कॅटेगरीज मध्ये आपण त्याला डिवाइड करू शकतो. पहिलं काय, तर ब्रेकिंग the liquid solution into fine droplets. ठीक आहे, ब्रेकिंग द लिक्विड सोल्युशन इंटू फाइन ड्रॉपलेट्स. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युटिंग ड्रॉपलेट्स युनिफॉर्मली ऑन प्लांट. काय डिस्ट्रीब्युटिंग ड्रॉपलेट्स युनिफॉर्मली ऑन प्लांट. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं काय, अप्लाइंग केमिकल्स ॲट युनिफॉर्म प्रेशर. एक सारख्या प्रेशरने सर्व केमिकल्स आपल्याला अप्लाय करता आले पाहिजे. आणि चौथं, रेग्युलेटिंग द अमाउंट ऑफ केमिकल्स टू बी अप्लाइड. बघा, स्प्रेयर जे असतात किंवा स्प्रेइंग जे असते, तर स्प्रेइंग करणारे जे स्प्रेयर्स असतात त्याचे फंक्शन्स आपण 4 कॅटेगरीज मध्ये डिवाइड केलेले आहे. पहिले काय, तर ब्रेकिंग द लिक्विड सोल्युशन इनटू द फाइन ड्रॉपलेट्स. जे काय आपलं लिक्विड सोल्युशन असेल, जे काय केमिकल्सचं सोल्युशन असेल, त्याला फाइन ड्रॉपलेट्स मध्ये म्हणजे काही फॅन आणि नॉझलच्या माध्यमातून फाइन ड्रॉपलेट्स मध्ये त्याला कन्वर्ट करणे, जेणेकरून ते प्लांटच्या सरफेसवर जे जाऊन तिथे डस्ट होईल किंवा तिथे अटॅच होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युटिंग द ड्रॉपलेट्स युनिफॉर्मली. जे काय ड्रॉपलेट्स फॉर्म झालेले ते त्या प्लांटच्या सरफेसवर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युट झालेले पाहिजे, म्हणजे पूर्ण पानावर, पूर्ण फांद्यांवर वगैरे ते जे ड्रॉपलेट्स आहेत ते केमिकलचे ड्रॉपलेट्स आहेत ते डिस्ट्रीब्यूट झाले पाहिजे, जेणेकरून जो काय पेस्ट आणि डिसीज अटॅक आहे तो आपल्याला म्हणजे प्रत्येक कोणत्या पण त्या प्लांट पार्टवरचा तो आपल्याला कंट्रोल करता आला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर तिसरं काय, तर अप्लाइंग द केमिकल्स ॲट युनिफॉर्म प्रेशर. ठीक आहे. कोणतंही बघ, आता ते जे काय आपण केमिकल्स आपण स्प्रेड करू आलो, ठीक आहे, तर ते एका युनिफॉर्म प्रेशरला म्हणजे ते एका पर्टिक्युलर स्पीडने आणि एका पर्टिक्युलर डिस्टन्स पर्यंत त्याचा जो स्प्रे तो गेला पाहिजे. तो केव्हा साध्य होईल, जेव्हा त्याला जो प्रेशर आहे ते युनिफॉर्म असेल, म्हणजे एक सारख्या प्रेशरने जर का एक सारखं प्रेशर आपण त्या पंपमध्ये मेंटेन करून
जर का तो स्प्रे केला तर सारख्या प्रमाणात जे काही केमिकल्स आहे ते त्या प्लांटवर आपण डिस्ट्रीब्यूट करू शकू. ठीक आहे. चौथं काय, रेग्युलेटिंग द अमाऊंट ऑफ केमिकल्स टू बी अप्लाइड, म्हणजे किती प्रमाणात आपल्याला ते केमिकल्स अप्लाय करायचे, म्हणजे त्या केमिकल्सचा आपल्याला एक्सेस ऍप्लिकेशन म्हणजे करावं लागलं नाही पाहिजे किंवा झालं नाही पाहिजे, कारण की एक्सेस केलं तर ते टॉक्सिक बनेल प्लांटसाठी. दुसरी गोष्ट म्हणजे जास्त प्रमाणात जर का आपण पेस्टिसाइड किंवा ते अप्लाय करत असू तर आपला कॉस्ट ऑफ कल्टिव्हेशन सुद्धा वाढेल. मग ही सुद्धा गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्याच्यासाठी तर ते अप्रोप्रिएट अमाऊंट मध्ये जर का आपल्याला ते स्प्रे करायचे, सो दॅट इज द फोर्थ फंक्शन ऑफ स्प्रे, दॅट इज रेग्युलेटिंग द अमाऊंट ऑफ केमिकल्स टू बी अप्लाइड. ठीक आहे. आता आपण हे स्प्रेयर्सचे वेगवेगळे 4 फंक्शन पाहिले किंवा स्प्रेयरचे फंक्शन्स आपण 4 कॅटेगरीज मध्ये डिवाइड करून वन बाय वन ते अंडरस्टँड करून घेतले. ठीक आहे. आता बघा आपल्याला एक टर्मिनॉलॉजी लक्षात घ्यायची आहे स्प्रेइंगच्या बाबतीत, म्हणजे इन केस याच्यावर ऑब्जेक्टिव्ह येतो काय, तर ड्राफ्ट हजार्ड. काय, ड्राफ्ट हजार्ड. आता ड्राफ्ट हजार्ड म्हणजे काय, तर बघा आपण जे काही केमिकल स्प्रे करतो, ठीक आहे, जे काय केमिकल्स आपण स्प्रे करतो खूप फाईन ड्रॉपलेट्स मध्ये ते असतात आणि ते आपण डिस्ट्रीब्यूट करतो. ठीक आहे. मग बघा आता पूर्ण जे काही ड्रॉपलेट्स आहे ते प्लांटवर सस्पेंड होतील का किंवा त्याच्यावर अटॅच होतील का, तर नाही. काही जे ड्रॉपलेट्स असतात एकदम मायनर ड्रॉपलेट्स असतात ते हवेमध्ये तरंगतील. ठीक आहे. हवेमध्ये तरंगतील म्हणजे काय, आपण जेवढं काही पेस्टिसाइड किंवा केमिकल्स अप्लाय करणार आहोत त्यातले काही जे ड्रॉपलेट्स आहे ते एअरमध्ये वेस्ट झाले. ठीक आहे. लॉस म्हणजे तेवढे लॉस झाले. सो तो जो लॉस आहे सो दॅट इज नथिंग बट दी ड्राफ्ट हजार्ड. हे तुम्हाला टर्मिनॉलॉजी लक्षात घ्यायची आहे. ओके. आता बघा जे काही आपण स्प्रेइंग करतोय त्याच्या व्हॉल्यूमवर त्या स्प्रेइंगचे किंवा टाइप्स ऑफ जे स्प्रे आहे त्याचं क्लासिफिकेशन आपण करू शकतो ऑन द बेसिस ऑफ व्हॉल्यूम, म्हणजे किती प्रमाणात आपण पेस्टिसाइड स्प्रे करणार आहोत त्यानुसार त्या स्प्रेचं क्लासिफिकेशन आहे. तर बघा क्लासिफिकेशन बघा, हाय व्हॉल्यूम स्प्रे, त्याच्यानंतर लो व्हॉल्यूम स्प्रे आणि अल्ट्रा लो व्हॉल्यूम स्प्रे. ठीक आहे. अल्ट्रा लो व्हॉल्यूम स्प्रे. बघा ऑन द बेसिस ऑफ व्हॉल्यूम द स्प्रेज आर क्लासिफाइड ॲज हाय व्हॉल्यूम स्प्रे, लो व्हॉल्यूम स्प्रे आणि अल्ट्रा लो व्हॉल्यूम स्प्रे. माझं हे वर्गीकरण केलं ते कशाच्या आधारावर, तर व्हॉल्यूम. मग किती व्हॉल्यूम म्हणजे हाय व्हॉल्यूम स्प्रे, तर बघा 400 लिटर पर हेक्टर पेक्षा जास्त प्रमाणामध्ये जर का आपण स्प्रेइंग करत असू किंवा केमिकल्सचं ऍप्लिकेशन करत असू, सो दॅट इज कन्सिडर्ड ॲज हाय व्हॉल्यूम स्प्रे. म्हणजे हेक्टरी 400 लिटर पेक्षा जास्त केमिकल्स आपण जर का फवारत असू, सो दॅट इज हाय व्हॉल्यूम स्प्रे. बरं. ठीक आहे. त्याच्यानंतर लो व्हॉल्यूम स्प्रे, द स्प्रे रेंज बिटवीन 5 to 100 लिटर्स पर हेक्टर. हेक्टरी 5 ते 100 लिटर एवढे जर का आपण केमिकल्स स्प्रे करत असू, सो दॅट इज लो व्हॉल्यूम स्प्रे. आणि मग आता अल्ट्रा लो व्हॉल्यूम म्हणजे काय, तर 5 लिटर पर हेक्टर पेक्षा सुद्धा कमी जर का आपण केमिकल स्प्रे करत असू, सो दॅट इज अल्ट्रा लो व्हॉल्यूम स्प्रे. ठीक आहे. हे क्लासिफिकेशन ऑफ स्प्रे ऑन द बेसिस ऑफ देअर व्हॉल्यूम. ठीक आहे. किती प्रमाणात आपण ते स्प्रे करत आहोत त्याच्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन. हे सर्व बोर्डवरचे पॉईंट्स तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचे, कारण की ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे आणि आपण सर्व जे काही लेक्चर्स आहे ते ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीनेच घेत आहोत. जे काही विचारलं जातील किंवा जे काही आतापर्यंत विचारलेलं आहे त्याच्याशी रिलेटेड आपण इथे एक्सप्लेन करत आहोत. ठीक आहे. बघा त्याच्यानंतर स्प्रेचं जे क्लासिफिकेशन आहे ते अजून एका बेसिसवर केलं जाते. काय, तर क्लासिफिकेशन ऑफ स्प्रे ऑन द बेसिस ऑफ देअर ड्रॉपलेट साईज. ठीक आहे. आता आपण पहिलं फंक्शन बघितलं होतं स्प्रेयरचं, की जे काही पेस्टिसाइड आहे किंवा जे काही लिक्विड केमिकल्स आहे त्याचे फाईन ड्रॉपलेट्स मध्ये रूपांतर करण्याचं काम स्प्रेयर करतो. बरं. मग आता फाईन ड्रॉपलेट्स मध्ये रूपांतर करतो. मग हे जे ड्रॉपलेट्स आहेत ते एका साईजचेच असतात का, तर वेगवेगळ्या साईजचे जे ड्रॉपलेट्स आहेत त्यानुसार स्प्रेचं वर्गीकरण केलं जाते. सो आता आपण ते पाहणार आहोत. तर क्लासिफिकेशन ऑफ स्प्रे, क्लासिफिकेशन ऑफ स्प्रे ऑन द बेसिस ऑफ ड्रॉपलेट साईज. ठीक आहे. ड्रॉपलेट साईज हे तुम्हाला सर्व लिहून घ्यायचे, अत्यंत महत्वाचे आहे. बघा जवळजवळ 7 कॅटेगरीज आहे. ठीक आहे. क्लासिफिकेशन ऑफ स्प्रे ऑन द बेसिस ऑफ ड्रॉपलेट साईज कोणते कोणते बघा.
व्हेरी कोअर्स स्प्रे, व्हेरी कोअर्स स्प्रे, त्याच्यानंतर कोअर्स स्प्रे, कोअर्स स्प्रे, मीडियम स्प्रे, त्याच्यानंतर फाईन स्प्रे, फाईन स्प्रे, त्याच्यानंतर आहे मिस्ट, फॉग आणि लास्ट एरोसोल. ठीक आहे, बघा 7 कॅटेगरीज केलेल्या आहेत कशाच्या, स्प्रेच्या. ऑन द बेसिस ऑफ देअर ड्रॉपलेट साईज, त्यांच्या ज्या ड्रॉपलेटची साईज किती त्यावरून 7 कॅटेगरीज आहेत. पहिली कॅटेगरी काय, व्हेरी कोअर्स स्प्रे. सो व्हेरी कोअर्स स्प्रे, मग इथे ड्रॉपलेट साईज देऊ आपण, ड्रॉपलेट साईज कशामध्ये, मायक्रॉन या युनिटमध्ये. काय, मायक्रॉन या युनिटमध्ये, 10⁻⁻6. ठीक आहे, या साईजचे जे ड्रॉपलेट्स आहेत मायक्रॉन या युनिटमध्ये. ठीक आहे, त्याच्यावरून आपण करणार आहोत. तर बघा, जर का 500 मायक्रॉन पेक्षा जास्त साईज असेल, 500 मायक्रॉन पेक्षा जास्त साईज असेल ड्रॉपलेटची, सो दे आर कन्सिडर्ड ॲज व्हेरी कोअर्स स्प्रे. त्याच्यानंतर 400 ते 500 मायक्रॉन या रेंजमध्ये जर का ड्रॉपलेटची साईज असेल, सो दे आर कोअर्स स्प्रे. त्याच्यानंतर 250 ते 400 मायक्रॉन. ओके, so the range of droplet size is 250 to 400 micron. They are considered as medium spray. Then fine spray, next category, fine spray. The range of droplet size 100 to 250 micron. त्याच्यानंतर येतो मिस्ट. ठीक आहे, मिस्ट 50 ते 100 मायक्रॉन साईजचे जे ड्रॉपलेट्स आहेत त्याला आपण मिस्ट म्हणतो. त्याच्यानंतर येतो फॉग. फॉग बघा 5 ते 50 मायक्रॉनचे मायक्रॉन डायमीटर किंवा मायक्रॉन साईजचे जे ड्रॉपलेट्स असतात त्याला आपण म्हणतो फॉग. आणि 0.1 ते 5 मायक्रॉन पर्यंत साईजचे जे काही ड्रॉपलेट्स असतात त्याला आपण म्हणतो एरोसोल. तर हे होतं सर्व वर्गीकरण कशाचं, ऑन क्लासिफिकेशन ऑफ स्प्रे ऑन द बेसिस ऑफ देअर ड्रॉपलेट साईज. अत्यंत महत्वाचं आहे, ते लिहून घ्या, लर्न करा. ठीक आहे, बघा, व्हेरी कोअर्स स्प्रे ग्रेटर दॅन 15 मायक्रॉन साईज, कोअर्स स्प्रे 400 to 500 मायक्रॉन, मीडियम स्प्रे 250 to 400 मायक्रॉन, फाईन स्प्रे 100 to 250 मायक्रॉन, मिस्ट 50 to 100 मायक्रॉन, फॉग 5 to 50 मायक्रॉन अँड एअरसोल 0.1 to 5 मायक्रॉन. ठीक आहे, हे क्लासिफिकेशन होतं स्प्रेचं ऑन द बेसिस ऑफ द ड्रॉपलेट साईज. याच्यावर सुद्धा एखादा तरी प्रश्न विचारला जातो नक्की. ठीक आहे, आता हे आपण बघितलं स्प्रेचं क्लासिफिकेशन. ओके, आता आपण वळूया आपल्या मेन टॉपिक कडे. तर स्प्रेइंग करण्यासाठी, ओके, स्प्रेइंग करण्यासाठी कोणते कोणते टूल्स वापरतो, तो स्प्रेअर म्हटलं होतं आपण. ठीक आहे, स्प्रेअर. मग आता हे जे स्प्रेअर्स आहेत, ठीक आहे, हे जे स्प्रेअर्स आहे याचं सुद्धा क्लासिफिकेशन केलं जाते. काय, हे जे स्प्रेअर्स आहे याचं सुद्धा क्लासिफिकेशन केलं जातं. कसं, ऑन द बेसिस ऑफ देअर मोड ऑफ ऑपरेशन. काय, ऑन द बेसिस ऑफ देअर मोड ऑफ ऑपरेशन. बघा, हे क्लासिफिकेशन याच्यासाठी घेता काय, सोपे क्वेश्चन आहे, सुटले नाही पाहिजे असे सिंपल क्वेश्चन म्हणजे आपल्याला मार्क्स देऊ शकतात. बघा, क्लासिफिकेशन ऑफ स्प्रेअर्स ऑन द बेसिस ऑफ देअर मोड ऑफ ऑपरेशन, ते आपण ऑपरेट कसे करतो त्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन. बघा, साधारणतः 3 क्लासमध्ये याचं वर्गीकरण केलं आहे स्प्रेअर्सचं ऑन द बेसिस ऑफ देअर मोड ऑफ ऑपरेशन. कोणते कोणते बघा, मॅन्युअली ऑपरेटेड, पॉवर ऑपरेटेड आणि एरोप्लेन ऑपरेटेड. ठीक आहे, 3 क्लास आहे. मॅन्युअली म्हणजे जो काही फील्डवर काम करायचा तो हाताने जर का तो ऑपरेट करत असेल, सो दॅट इज मॅन्युअली ऑपरेटेड. त्याच्यानंतर पॉवर ऑपरेटेड म्हणजे ट्रॅक्टरच्या सहाय्याने वगैरे जे काही पॉवर टिलरच्या सहाय्याने जर का तो स्प्रेइंग करत असेल, तो दे आर पॉवर ऑपरेटेड स्प्रेअर्स. आणि एरोप्लेन ऑपरेटेड म्हणजे बघा, ज्या काही फॉरेन कंट्रीज, अमेरिका वगैरे अशा ठिकाणी जो पर कॅपिटा जो लँड एरिया आहे तो खूप जास्त आहे. आपल्याकडे 0.5 किंवा 5 एकर्स वगैरे मॅक्सिमम, तिकडे काही 1000 हेक्टर्स मध्ये एरिया असतो. मग अशा ठिकाणी जर का आपल्याला स्प्रेइंग करायचं आहे तर ह्या कन्व्हेन्शनल मेथडने भागेल का, तर नाही. तर त्या ठिकाणी ते जे फार्मर्स असतात आपण त्यांना सुटकेस फार्मर्स असं म्हणतो. सुटकेस फार्मर्स म्हणजे काय, तर ते स्प्रेइंग साठी प्लेन वापरतात, डायरेक्ट बाय एअर जे काही स्प्रेइंग असते ती केली जाते. सो दॅट इज एअरप्लेन ऑपरेटेड. ठीक आहे, बघा आता मॅन्युअली ऑपरेटेड मध्ये कोणते कोणते स्प्रेअर्स येतात, तर बघा हँड ॲटोमायझर येते, हँड ॲटोमायझर. त्याच्यानंतर नॅपसॅक स्प्रेअर, नॅपसॅक.
स्प्रेयर, त्याच्यानंतर बकेट स्प्रेयर, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, फक्त लक्षात काय ठेवायचं, जे काही माणूस मॅन्युअली ऑपरेट करतो दे आर मॅन्युअली ऑपरेटेड. ठीक आहे, याचे एक्झाम्पल्स लक्षात घ्या. आता आपल्याला हे जे स्प्रेयर्स आहे किंवा जे डस्टर्स आहे आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे, त्याचे कंपोनंट्स वगैरे काय आहे तर हे डिटेलमध्ये घेण्याची काही आवश्यकता नाही, कारण की इतके डिटेलचा काही क्वेश्चन येत नाही. फक्त एक त्या स्प्रेयर्सचे कंपोनंट्स कोणते बा ते तेवढं लक्षात, म्हणून तेवढं इंग्लिश लक्षात घ्या. बघा, स्प्रेयर्सचे कंपोनंट्स कोणते कोणते फक्त बस आपण तेवढे बघतोय, ते डिटेलमध्ये काही बघण्याची गरज नाही. बघा काय काय असते स्प्रेयरमध्ये, पंप, ठीक आहे, पंप, त्याच्यानंतर केमिकल टँक, अजायडेटर, ठीक आहे, अजायडेटर, त्याच्यानंतर प्रेशर गेज, प्रेशर गेज, प्रेशर ऑपरेटर किंवा रेग्युलेटर, ठीक आहे, प्रेशर ऑपरेटर किंवा रेग्युलेटर. त्याच्यानंतर आपण काय म्हणू शकतो तर व्हॉल्व्ह, स्ट्रेनर, ठीक आहे, स्ट्रेनर, त्याच्यानंतर डिलिव्हरी लाईन आणि नॉझल. ठीक आहे, इतके सारे कंपोनंट्स आहेत स्प्रेयरचे. ठीक आहे, बस फक्त नाव लक्षात घ्या, डिटेलमध्ये शिकण्याची काही आवश्यकता नाहीये. ओके, बघितलं आपण वेगवेगळे कंपोनंट्स स्प्रेयरचे. बघा आता हा टॉपिक आपण सरळ सरळ याच्यासाठी घेतोय की याच्यावर क्वेश्चन्स असे विचारण्यासारखे कन्सेप्च्युअल तर काही नाही एवढे, जे काही विचारण्यासारखे आहेत तेवढेच आपण घेतोय, क्लासिफिकेशन वगैरे जे काही असेल ते, त्याच्यामुळे ते जास्त डोकं लावायचं काम नाही. आता आपण जे वेगवेगळे स्प्रेयर्स आहेत त्याचे पर्टिक्युलर स्पेसिफिकेशन्स, म्हणजे त्या स्प्रेयरवर कसा प्रश्न येऊ शकतो, बस तेवढेच रिलेटेड इन्फॉर्मेशन आपण इथे कलेक्ट करणार आहोत, गॅदर करणार आहोत. हे सर्व पॉईंट्स तुम्ही आता तुमच्या बुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायचे. प्रश्न विचारले तर बस या स्पेसिफिकेशन वरच विचारले जातील, त्याच्या व्यतिरिक्त काही विचारण्यासारखं आहे असं काही मला वाटत नाही. ठीक आहे, पहिला बघूया हँड ॲटोमायझर. ओके, कोणता स्प्रेयर आहे, हँड ॲटोमायझर. ठीक आहे, हँड ॲटोमायझर बघा मॅन्युअली ऑपरेटेड आहे. ठीक आहे, माणूस स्वतः हाताने त्याचा म्हणजे त्याला ऑपरेट करतो. सो हँड ॲटोमायझर याचे स्पेसिफिकेशन्स जर का बघितले आपण तर बघा, होम गार्डन्स अँड स्मॉल फार्म्स. ठीक आहे, होम गार्डन साठी आणि स्मॉल फार्म्स किंवा स्मॉल फील्ड साठी याचा वापर होतो. कशाचा, हँड ॲटोमायझर. समजा क्वेश्चन विचारला गेला, ओके, सो द टाइप ऑफ स्प्रेयर विच आर युज्ड इन दी होम गार्डन्स कोणता आहे, हँड ॲटोमायझर. ठीक आहे, आता कंटेनर कॅपॅसिटी किती आहे, कंटेनर कॅपॅसिटी. आता कंटेनर कॅपॅसिटी म्हणजे काय हो, तर ह्याच्या स्प्रेयरचे जे टँक आहे त्याच्यामध्ये किती सोल्युशन बसू शकते, केमिकल सोल्युशन किती बसू शकते, तर किती, अर्धा ते 3.5 लिटर, किती 0.5 to 3.5 लिटर एवढी त्याची कंटेनर कॅपॅसिटी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर याचं ऑपरेटिंग प्रेशर किती आहे, सगळ्यात महत्वाचा पॉइंट, ऑपरेटिंग प्रेशर, किती प्रेशरने हे ऑपरेट केल्या जाते, किती, तर 0.15 to 0.3 किलोग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, हँड ॲटोमायझरचा ऑपरेटिंग प्रेशर किती, 0.15 to 0.3 किलोग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर. आणि ऍप्लिकेशन रेट म्हणजे हेक्टर, एका हेक्टरला हँड ॲटोमायझरद्वारे आपण किती लिटर स्प्रे करू शकतो, तर किती, 45 to 100 लिटर्स पर हेक्टर. म्हणजे हँड ॲटोमायझर जर का आपण हँड स्प्रेइंग करण्यासाठी घेतलं तर एका हेक्टरला 45 ते 100 लिटर एवढं तो स्प्रेइंग करू शकतो. तर हे होते स्पेसिफिक पॉइंट कशाचे, हँड ॲटोमायझरचे. लक्षात घ्या, नोट डाऊन करा, लर्न करा, पाठ करा. क्वेश्चन्स विचारले जातात स्पेशली ॲग्री एमपीएससी मध्ये. एमसीआर साठी तर बरोबर विचारले जाते, एवढं पण काय सांगता नाही, एखाद्या विचारला गेलं तर विचारलं जाईल. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे हँड कॉम्प्रेशन स्प्रेयर, हँड कॉम्प्रेशन स्प्रेयर. ठीक आहे, परत याच्या डिटेलमध्ये जाण्याची काही आवश्यकता नाही, फक्त आपण याचे स्पेसिफिकेशन्स बघणार आहोत. काय, तर बघा, सुटेबल फॉर फील्ड क्रॉप्स. ठीक आहे, सुटेबल फॉर फील्ड क्रॉप्स अँड लॉन्स.
जे काही फील्ड क्रॉप्स आपण कल्टिवेट करतो, ठीक आहे, त्या फील्ड क्रॉपसाठी आणि लॉनसाठी कोणता स्प्रे वापरला जातो? हँड कॉम्प्रेशन स्प्रे, ठीक आहे. त्याच्यानंतर याची टँक कॅपॅसिटी जर का म्हटली, टँक कॅपॅसिटी किंवा कंटेनर कॅपॅसिटी, याचा टँक किती मोठा असतो? तर 10 ते 12 लिटर एवढं त्यात स्प्रेइंग सोल्युशन मावेल एवढी त्याची कॅपॅसिटी असते. किती? 10 ते 12 लिटर. त्याच्यानंतर ऑपरेटिंग प्रेशर किती आहे? परत महत्वाचा पॉईंट आहे, ऑपरेटिंग प्रेशर हे विचारल्याच जाते, ठीक आहे. ऑपरेटिंग प्रेशर किती आहे मग हँड कॉम्प्रेशन स्प्रेअरचं? तर 2 ते 3.5 किलोग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर. किती? 2 to 3.5 किलोग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर ऑपरेटिंग प्रेशर ऑफ हँड कॉम्प्रेशन स्प्रेअर. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन रेट, ठीक आहे. हेक्टरी तो किती स्प्रे करू शकतो? तर किती? बस मागच्या याच्यासारखाच 45 ते 100 लिटर्स पर हेक्टर. ओके, 45 to 100 लिटर्स पर हेक्टर एवढं त्याचं ऍप्लिकेशन रेट आहे, ठीक आहे. बघितले स्पेसिफिकेशन्स, लर्न करा, पाठ करा, पॉइंट नोट डाऊन करून घ्या आणि पाठ करा. याच्यासाठी म्हणतो की पुस्तक वाचायला घ्या, त्याच्यात 2-3 दिवस जातील. हे शॉर्टली काढून देतो, सरळ पाठ करून टाका. त्यानंतर तिसरा प्रकार आहे नॅपसॅक स्प्रेअर. काय? नॅपसॅक स्प्रेअर हँड ऑपरेटेड, जे आपण सहसा शेतामध्ये पाहतो फवारणी करण्यासाठी वापरला जाणारे पंप, नॅपसॅक स्प्रेअर. याचे स्पेसिफिकेशन बघायचे आपल्याला. हे सुद्धा सेव्हरल फील्ड क्रॉप साठी वापरले जातात, स्प्रेइंगसाठी. सेव्हरल फील्ड क्रॉप, जे काही फील्ड क्रॉप्स आहे त्याच्यामध्ये स्प्रेइंग करण्यासाठी नॅपसॅक स्प्रेअरचा उपयोग होतो. आपण डोळ्यांनी बघितलेले आहे, जे काय आपण शेतामध्ये बघतो की पंपाद्वारे फवारणी केली जाते, ते दॅट नथिंग बट ते नॅपसॅक स्प्रेअर, ठीक आहे. ऑपरेटिंग प्रेशर काय? ऑपरेटिंग प्रेशर आता इथं ओपीस लिहितो. ऑपरेटिंग प्रेशर किती? 3 ते 12 किलोग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर. काय रेंज बघा, 3 ते 12 किलोग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन रेट किती आहे? ऍप्लिकेशन रेट किती आहे? तर 500 लिटर पर हेक्टर. हेक्टरी 500 लिटर पर्यंत तो स्प्रेइंग करू शकतो, ठीक आहे. आलं लक्षात? हे होते नॅपसॅक स्प्रेअरचे स्पेसिफिकेशन. बघा, फील्ड क्रॉप साठी वापरला जातो. ऑपरेटिंग प्रेशर 3 ते 12 किलोग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर आहे आणि ऍप्लिकेशन रेट 500 लिटर्स पर हेक्टर. हे होतं नॅपसॅक स्प्रेअर्सच्या बाबतीत. बरं, आणि हा महत्वाचा आहे, याचे स्पेसिफिकेशन तर लक्षातच पाहिजे, ठीक आहे. बरं, पुढचा कोणता आहे? रॉकेट स्प्रेअर. काय? रॉकेट स्प्रेअर. पूर्ण फॅक्च्युअल डाटा आहे, पण क्वेश्चन येतात, त्याच्यामुळे नोट डाऊन करा, पाठ करा, ठीक आहे. नॅपसॅक स्प्रेअर कॅरेक्टरिस्टिक फीचर बघा, याला स्वतःचा सेल्फ टँक नसतो, सेल्फ टँक इज अब्सेंट, ठीक आहे. हे झालं कॅरेक्टरिस्टिक फीचर किंवा वैशिष्ट्य. कंपोनंट जर का विचारले तर बघा, रॉकेट स्प्रेअर जो असतो ना, त्याला स्वतःची टँक नसते अटॅच, तर त्याला काहीतरी एखादा ड्रम किंवा बॅरल असतो, त्याच्यामध्ये केमिकल सोल्युशन पूर्ण मिक्सअप केलं जाते आणि ते नळीच्या मार्फत या रॉकेट स्प्रेअर मध्ये जे काही डिलिव्हरी ट्यूब असेल तिथे अटॅच करून मग त्याला स्प्रे केलं जाते. म्हणून लक्षात घ्यायचं, रॉकेट स्प्रेअरला त्याची स्वतःची टँक नसते, सेल्फ टँक इज अब्सेंट. बरं, ठीक आहे. यूज कशासाठी केलं होतं? यूज फॉर स्प्रेइंग ऑन फ्रूट ट्रीज. ओके, फ्रूट ट्रीज, ऑर्चर्ड्स, ठीक आहे, ऑर्चर्ड्स. त्याच्यानंतर कोकोनट ट्रीज, कोकोनट, अर्कॅनट, ठीक आहे. आणि काही प्रमाणात म्हटलं तर कॉटन, फील्ड क्रॉप म्हणण्यात झालं, ठीक आहे. बघा, आता फ्रूट ट्रीज झाले, ऑर्चर्डचे बागा आहे मोठ्या मोठ्या, कोकोनट ट्री, अर्कॅनट ट्री उंच आहेत ना, ठीक आहे, उंच आहेत. मग अशा ठिकाणी जर का आपलं स्प्रे पानांवर वगैरे केला पाहिजे, त्याच्यासाठी रॉकेट स्प्रेअर नावाचं आहे, रॉकेट स्प्रेअर वरती जातो स्प्रे, ठीक आहे. त्याच्यामुळे रॉकेट स्प्रेअर कशासाठी? तर फ्रूट ट्रीज, ऑर्चर्ड, कोकोनट आणि अर्कॅनट असे जे क्रॉप्स आहे उंच, ज्यांची हाईट उंच आहे, अशा ठिकाणी आपण रॉकेट स्प्रेअरचा स्प्रेइंगसाठी उपयोग करतो. महत्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. आता ऑपरेटिंग प्रेशर बघा, उंचावर आपल्याला स्प्रेइंग करायचं आहे, साहजिक आहे प्रेशर जास्त लागेल. किती ऑपरेटिंग प्रेशर? 14 ते 18 किलोग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर. बघा, 14 ते 18 किलोग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर एवढं त्याला प्रेशर लागते स्प्रेइंगसाठी, कारण की आपल्याला खूप उंचीवर स्प्रेइंग करायचं आहे. बरं, ठीक आहे. आता आपण बघूया त्याचं ऍप्लिकेशन रेट. ऍप्लिकेशन रेट म्हणजे तो किती स्प्रे करू शकतो, त्याचा काही रेट. तर बघा, 70 ते 90 लिटर्स पर हवर. काय? पर हवर. आता पर हेक्टर वगैरे जे काय असेल किंवा पर डे आणि पर हवर याच्यामध्ये लक्ष ठेवायचं, ऑप्शन मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. आता रॉकेट स्प्रेअर जो आहे ना, याची ऍप्लिकेशन रेट बघा, म्हणजे ताशी तो 70 ते 90 लिटर एवढा स्प्रे करू शकतो. बघा, म्हणजे किती मोठी कॅपॅसिटी आहे त्याची,
ठीक आहे, आणि एका दिवसाला 1.5 हेक्टर पर्यंत एरिया कव्हर करू शकतो, ठीक आहे, ही त्याची फील्ड कॅपॅसिटी. हे झाले रॉकेट स्प्रेअरच्या बाबतीत स्पेसिफिकेशन. ठीक आहे, आलं लक्षात? नोट डाऊन करून घ्या, पण लिहत असतानाच नोट डाऊन करून घ्यायचे. ओके, रॉकेट स्प्रेअरचं आलं. अशाच प्रकारे जे जे महत्वाचे आहे त्यांचंच फक्त आपण स्पेसिफिकेशन बघत आहोत, प्रत्येक गोष्ट प्रत्येकाचं तर नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फूट और पेडल ऑपरेटेड स्प्रेअर. फूट और पेडल ऑपरेटेड स्प्रेअर नावातच आहे, फूट और पेडल ऑपरेटेड, पायाच्या सहाय्याने ऑपरेट केला जाते. एक्झाम्पल घ्यायचं झालं शिलाई मशीन. ठीक आहे, आपली जी शिलाई मशीन असते, आताची जी शिलाई मशीन आहे त्याला मोटर वगैरे ती वेगळा भाग आहे, पण जुन्या जे शिलाई मशीन होत्या पायाने ते फूट पेडल मारावं लागते आणि मग त्याचं ते काय रोटेटिंग व्हील फिरते. त्याच प्रकारचा आहे फूट और पेडल ऑपरेटेड स्प्रेअर असते, की याला पायाच्या सहाय्याने पंप करावं लागते आणि मग ते स्प्रेइंग करते. ठीक आहे, अशा प्रकारचे थोडक्यात आहे. तर यासाठी काय कॅरेक्टरिस्टिक फीचर, कॉन्स्टंट पेडलिंग इज रिक्वायर्ड. कॉन्स्टंट पेडलिंग का? आपली शिलाई मशीन घ्या ना, पेडलिंग जर का बंद केलं तर ते चाक फिरते का? नाही. त्याचप्रमाणे इथे जर पेडलिंग थांबवलं तर मग हे ऑपरेट करणं चालू राहील का? तर नाही. त्याच्यामुळे कॉन्स्टंट पेडलिंग इज रिक्वायर्ड फॉर फूट और पेडल ऑपरेटेड स्प्रेअर. त्याच्यानंतर ऑपरेटिंग प्रेशर काय? ऑपरेटिंग प्रेशर किती आहे? 17 ते 21 किलोग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर. बघा इथे सुद्धा प्रेशर वाढलं. ठीक आहे, 17 ते 21 किलोग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर एवढं त्याला फूट ऑपरेटेड और पेडल ऑपरेटेड स्प्रेअरला प्रेशर असते, ऑपरेटिंग प्रेशर असते. ठीक आहे, त्याच्यानंतर ऍप्लिकेशन रेट किती आहे? ऍप्लिकेशन रेट किती आहे? तब्बल 110 ते 135 लिटर्स पर अवर. म्हणजे बघा रॉकेट स्प्रेअर पेक्षा सुद्धा जास्त त्याचा ऍप्लिकेशन रेट खूप जास्त आहे. 110 ते 135 लिटर पर अवर. एका घंट्याला 110 ते 135, म्हणजे खूप बल्कमध्ये जर का आपल्याला स्प्रेइंग करायचं आहे तर आपण फूट किंवा पेडल ऑपरेटेड स्प्रेअरचा आपण वापर करू शकतो. ठीक आहे, फूट और पेडल ऑपरेटेड स्प्रेअरच्या बाबतीत. त्याच्यानंतर आपण बघतो पॉवर स्प्रेअर. काय? पॉवर स्प्रेअर म्हणजे काय? नावातच आहे, काहीतरी एक तर ट्रॅक्टरच्या सहाय्याने किंवा पॉवर टिलरच्या सहाय्याने आपण स्प्रेइंग करू. सो दॅट इज नथिंग बट दी पॉवर स्प्रेअर. म्हणजे ट्रॅक्टरला म्हणा किंवा पॉवर टिलरला स्प्रेअर अटॅच केलेला आहे आणि स्प्रेअर अटॅच करून त्याच्या माध्यमातून आपण स्प्रेइंग करतो. सो दॅट इज नथिंग बट दी पॉवर स्प्रेअर. मग आता याच्यासाठी ऑपरेटिंग प्रेशर किती आहे? ऑपरेटिंग प्रेशर फॉर पॉवर स्प्रेअर किती आहे? 20 ते 50 किलोग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर. 20 ते 50 किलोग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून एक कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे की पॉवर स्प्रेअर जे आता पॉवर आहे ना त्याच्यामुळे जवळपास 15 मीटर पर्यंत याचा स्प्रे जाऊ शकतो. किती? 15 मीटर पर्यंत. ओके, कॅन डिलिव्हर द स्प्रे अप टू 15 मीटर. म्हणजे बघा 15 मीटर एवढ्या लांबीपर्यंत तो स्प्रे करू शकतो. म्हणजे त्याचा ओव्हरऑल त्याची डायमीटर बघा किती आहे, आवाका. ठीक आहे, पॉवर स्प्रेअर म्हणूनच मशिनरी यूज करतो ना आपण, ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलर. ठीक आहे, मॅन्युअली ऑपरेटेड तर नाहीये. त्याच्यानंतर पॉवर किती लागते? तर 3 हॉर्स पॉवर एवढ्या हॉर्स पॉवरवरती ऑपरेट होऊ शकते पॉवर स्प्रेअर. ठीक आहे, आणि आयसी इंजिनवर ऑपरेट होते. साहजिक आहे, ट्रॅक्टरवर जर का घेतलं किंवा पॉवर टिलरवर इंटरनल कंबशन इंजिन, फ्युएल टाका ट्रॅक्टरमध्ये, जे काय डिझेल वगैरे असेल ते किंवा रॉकेल मिक्स करून स्प्रे करा. ठीक आहे, हे होतं पॉवर स्प्रेअर. आता बघा आपण हे वेगवेगळे स्प्रेअर बघितले आणि त्याचे स्पेसिफिकेशन्स बघितले. कसे? तर जे परीक्षेत विचारला जाऊ शकता फक्त तेच. ठीक आहे, त्याचे स्पेसिफिकेशन डिटेलमध्ये काही घेत बसलो नाही, फालतू टाइमपास आहे. बघा आता हे जे स्प्रेअर्स आहे त्याचा एक कंपोनंट आपण बघितला होता पहिलाच, कोणता? पंप. ठीक आहे, पंप असतो पंपिंग ऍक्शनसाठी. तर मग आता स्प्रेअर्स मध्ये कोणते कोणते पंप वापरले जातात? तर बघा 3 प्रकारचे पंप्स आहेत. पंप जे वापरले जातात ना स्प्रेअर मध्ये ते 3 प्रकारचे. कोणते कोणते? पहिला पिस्टन और प्लंजर टाइप. परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकते म्हणून आपण घेतोय. पहिला कोणता आहे? पिस्टन और प्लंजर टाइप. दुसरा कोणता आहे? रोटरी टाइप. आणि तिसरा कोणता आहे? सेंट्रीफ्युगल टाइप. 3 प्रकारचे पंप स्प्रेअर्स मध्ये वापरले जातात. पिस्टन और प्लंजर टाइप, दुसरा आहे रोटरी टाइप, तिसरा आहे सेंट्रीफ्युगल टाइप. बरं ठीक आहे, मग आता कोणता पंप कोणत्या स्प्रेइंगसाठी वापरला जातो? ठीक आहे, मग आता हाय प्रेशर स्प्रेइंग जर का आपल्याला करायची, ठीक आहे,
हाय प्रेशर स्प्रेइंग करायचे म्हणजेच काय, तर व्हॉल्युमेट्रिक एफिशियन्सी जास्त असली पाहिजे. आता व्हॉल्युमेट्रिक एफिशियन्सी म्हणजे काय भानगड आहे बघ, तर कमी वेळामध्ये जास्तीत जास्त स्प्रेइंग झाली पाहिजे, व्हॉल्यूम खूप मोठा पाहिजे. म्हणजे फूट ऑपरेटेड स्प्रेअर झाले, त्याच्यानंतर रॉकेट स्प्रेअर झाले, यांची जी व्हॉल्युमेट्रिक एफिशियन्सी म्हणजे एका तासाला जवळजवळ 70 ते 100 लिटर किंवा 110 ते 135 लिटर एवढं ते स्प्रेइंग करतात. म्हणजे याची व्हॉल्युमेट्रिक एफिशियन्सी खूप जास्त आहे. तिथे प्रेशर सुद्धा जास्त आहे, ऑपरेटिंग प्रेशर. म्हणजे हाय प्रेशर स्प्रेइंग, ओके, हाय प्रेशर स्प्रेइंग आणि इथे व्हॉल्युमेट्रिक एफिशियन्सी जास्त आहे, हाय व्हॉल्युमेट्रिक एफिशियन्सी. अशा ठिकाणी अशा स्प्रेअरमध्ये कोणता पंप वापरला जातो, पिस्टन किंवा प्लंजर पंप. आलं लक्षात. आता एक दुसरा रोटरी पंप, ठीक आहे. रोटरी पंप काय, तर जिथे लो प्रेशर स्प्रिंग होते, लो प्रेशर स्प्रिंग होते. एक्झाम्पल आपलं नॅपसॅक स्प्रेअर घ्या, मॅन्युअली ऑपरेटेड आहे, जास्त प्रेशरची गरज आहे का, नाही, लो प्रेशर स्प्रेइंग आहे. किंवा मग ते हाताचं घ्या, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये कोणता पंप, तर रोटरी स्प्रेअर, दॅट इज लो प्रेशर स्प्रिंग. रोटरी पंप यूज फॉर लो प्रेशर स्प्रिंग. एवढं एकच वाक्य लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आहे सेंट्रीफ्युगल, काय, सेंट्रीफ्युगल पंप, ठीक आहे. कशासाठी वापरले जाते, तर वेन द स्प्रेइंग इज टू बी डन ॲट व्हेरी हाय स्पीड, वेन द स्प्रेइंग इज टू बी डन ॲट व्हेरी हाय स्पीड अँड रिक्वायर्स व्हेरी हाय डिस्चार्ज. हाय डिस्चार्ज म्हणजेच काय, तर आपण थोडक्यात व्हॉल्युमेट्रिक एफिशियन्सी खूप जास्त पाहिजे हे सुद्धा म्हटलं तरी चालते. पण खूप फास्ट जर का आपल्याला स्प्रेइंग करायची, ठीक आहे, तर अशा ठिकाणी आपण सेंट्रीफ्युगल पंप वापरतो त्या स्प्रेअरमध्ये. हे होते 3 प्रकार पंपचे. स्प्रेअर मधले जे कंपोनंट आहे पंप कोणते, पिस्टन और प्लंजर टाइप, रोटरी टाइप आणि सेंट्रीफ्युगल टाइप. कोणते पंप कोणत्या स्प्रेअर्स मध्ये वापरतात हे तुम्हाला मी आता एक्सप्लेन केलंय, नोट डाऊन करून घ्या, महत्वाचं आहे, ठीक आहे. होते स्प्रेअरचा जो मेन पार्ट आहे पंप, त्याच्या बाबतीत आपण बघितलंय, ओके. त्याला स्प्रेअर्सच्या बाबतीत. आता स्प्रेअर्सच्या बाबतीत याच्या पलीकडे काय विचारतील असं तर काही नाही. आणि जे काही विचारलं, नॉझल वगैरे विचारतात की हर्बिसाइड ऍप्लिकेशन करताना कोणता नॉझल वापरतात वगैरे, असं फ्लॅट फॅन नोज टाईप, फ्लॅट फॅन टाईप वगैरे. तर ते तुम्हाला आपल्या ऍग्रिकल्चरच्या रेग्युलर ऑब्जेक्टिव्हचे नोट्स आहे त्याच्यामध्ये भेटून जाईल, ते 1 लाइनर वगैरे. बाकी याच्या पलीकडे असं डिटेलमध्ये काय विचारणार नाहीये, ठीक आहे. आता आपण दुसरा जो म्हणजे प्लांट प्रोटेक्शन इक्विपमेंट पाहणार आहोत. प्लांट प्रोटेक्शन ऍग्रिकल्चरल टूल किंवा प्लांट प्रोटेक्शन ऍग्रिकल्चरल इम्प्लिमेंट. स्प्रेइंग साठी किंवा प्लांट प्रोटेक्शन साठी जे आपण स्प्रेइंग करतो त्याच्यासाठी स्प्रेअर सोबत अजून एक कंपोनंट कोणता आहे, डस्टर. कोणता आहे, डस्टर. काय डेफिनेशन करता डस्टर, अ मशीन used to apply chemicals in dust form. डस्ट फॉर्म मध्ये जर का आपल्याला केमिकल्स अप्लाय करायचे तर कोणता मशिनरी वापरू, कोणता टूल वापरू, डस्टर, ठीक आहे. आता बस. आता डस्टरच्या बाबतीत याच्या व्यतिरिक्त तर काही विचारतील क्वेश्चन वगैरे डिटेल मध्ये जाण्याची काही गरज नाही, जास्त डिटेल मध्ये विचारत नाही. फक्त आपण याचे टाईप इंग्लिश जे आहे ते लक्षात घ्या. कोणते टाइप्स असतात डस्टरचे, एक इंग्लिश तुम्हाला लक्षात पाहिजे इन केस. कोणते प्लंजर टाइप, ठीक आहे, प्लंजर टाइप. दुसरा कोणता आहे, नॅपसॅक टाइप. स्प्रेअर सुद्धा नॅपसॅक टाइप होता, हा सुद्धा नॅपसॅक टाइप डस्टर आहे. त्याच्यानंतर रोटरी टाइप असतात, काय, रोटरी टाइप. आणि त्याच्यानंतर लास्ट पॉवर ऑपरेटेड टाइप, ठीक आहे, पॉवर ऑपरेटेड टाइप. किती 4 प्रकार आहेत बघा डस्टरचे. कोणते, प्लंजर टाइप, नॅपसॅक टाइप, रोटरी टाइप आणि पॉवर ऑपरेटेड टाइप. बस ते इंग्लिश लक्षात घ्या, ठीक आहे. एवढं जरी केलं तरी भरपूर आहे. आता बघा, जसे स्प्रेअरचे आपण कंपोनंट्स फक्त इंग्लिश लक्षात घेतले होते तसे डस्टरचे पण सुद्धा एकदा बघून घेऊया, ठीक आहे. डस्टर मध्ये कंपोनंट्स कोणते आहेत, फक्त नाव लक्षात घेण्याची गरज आहे, डिटेल मध्ये जाण्याची गरज नाही. कोणते, हॉपर, काय, हॉपर. फरक सांगतो नंतर लक्षात, स्प्रेअर आणि डस्टर मधला. कोणता पहिला कंपोनंट, हॉपर. त्याच्यानंतर अजायटेटर, काय, अजायटेटर. तिसरा कंपोनंट कोणता आहे,
फीड कंट्रोल, फीड कंट्रोल बघा, नाव लक्षात घ्या आणि इमॅजिन करू पहा, थोडं थोडं लक्षात येईल तुम्हाला काय कशाचं काय फंक्शन आहे बघा. चौथा आहे फॅन किंवा ब्लोअर, काय फॅन किंवा ब्लोअर. त्याच्यानंतर डिलिव्हरी नॉझल, बघा किती सोपे त्याचे कंपोनंट आहे, नाव वाचूनच आपल्याला त्याचं फंक्शन लक्षात येईल. बघा आता स्प्रेअर मध्ये काय होता, टँक होता, टँक, कारण की लिक्विड सोल्युशन आहे, स्टोअर करायचे टँक मध्ये करतो. आधी इथे केमिकल्स कोणते, सॉलिड फॉर्म मध्ये किंवा डस्ट फॉर्म मध्ये, मग त्याला स्टोअर करण्याचं काम कोण करते, हॉपर. मग इथेच ऑब्जेक्टिव्ह तयार होतो, कसा, ते फक्त शब्दांमध्ये फिरवतात. ओके, सो द केमिकल्स आर इन स्प्रेअर द केमिकल्स आर स्टोअर्ड इन काय, टँक, हॉपर आणि दुसऱ्या अजून कोणतं दोनचे ऑप्शन. मग स्प्रेअर म्हटलं तर कोणताही टँक आणि डस्टर म्हटलं तर कोणताही हॉपर, संपलं. त्याच्यानंतर एक असतं अजायटेटर, मिक्सिंग अप करण्यासाठी. त्याच्यानंतर असतं फीड कंट्रोल, किती प्रमाणात आपल्याला ते डस्ट करायचे. ओके, मग त्याच्यासाठी पण एक वॉल बटन जे काय असेल ते त्या प्रमाणामध्ये स्प्रे अप्लाय म्हणजे किंवा अप्लाय केले जाते, त्याला म्हणतो आपण फीड कंट्रोल. त्याच्यानंतर फॅन किंवा ब्लोअर, बघा डस्ट आहे, डस्ट फॉर्म मध्ये आपल्याला केमिकल्स अप्लाय करायचे. आता डस्ट जी आहे ती उडली पाहिजे ना प्लांटवर. आता जे आपला समजा खडू असतो, खडूची जी धूळ आहे फॅन लावला आपण उडायला लागतो, तसंच प्रकारचं. आता जी डस्ट आहे आपल्याला ती अप्लाय करायची म्हणजे स्प्रे करायची आहे, म्हणजे कशी, तर हवेच्या माध्यमातून. म्हणजे इथे डस्टरमध्ये तो एअर करंटचा वापर करतो, ठीक आहे, एअर करंटचा किंवा वाइंड करंटचा वापर करतो, जी काय हवा आहे त्याचा वापर करतो. फॅन काय करतो, फॅन किंवा ब्लोअर फिरायला लागतो, ठीक आहे, एअर करंट निर्माण करून ती डस्ट आहे ती उडते आणि ती फील्डवर अप्लाय होते. त्याच्यानंतर डिलिव्हरी नॉझल, जिथून ते केमिकल बाहेर निघते त्याला म्हणतो आपण नॉझल, दॅट इज डिलिव्हरी नॉझल. हे सगळे होते डस्टरचे कंपोनंट. अशा प्रकारे आपण प्लांट प्रोटेक्शन इक्विपमेंट कम्प्लीट केलेले आहे. किती दोनच प्रकार होते, कोणते कोणते, स्प्रेअर आणि डस्टर. त्याचं क्लासिफिकेशन बघितलंय, त्यानंतर त्याचे कंपोनंट इंग्लिश बघितले आणि काही याचे स्पेसिफिकेशन्स बघितले, जे की फक्त ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारले जातात, तेवढंच आपण टॉपिक कव्हर केलेलं आहे. ओके, थँक्यू.